नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा व जीवन कौशल्य राज्यस्तर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना आत्मरक्षणासोबतच जीवनातील विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून जीवनातील प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद देणारी प्रक्रिया आहे. याच उद्देशाने राज्यभर राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा व जीवन कौशल्य हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाला महाराष्ट्र सेल्फ डिफेन्स मॉडेल असे संबोधले जात असून राज्यातील सुमारे 21,000 शाळांमधील 10,000 विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी सहभागी होणार आहेत. यापूर्वी या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिर्डी कोपरगाव रोडवरील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडले होते. या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय कराटे तज्ञ शिफ्यूजी शौर्या भारद्वाज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षकांमार्फत राज्यातील 22,000 शासकीय शाळांमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. 2 दिवसीय निवासी प्रशिक्षणांमध्ये विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षक, विविध स्वरक्षण तंत्र तसेच दैनंदिन वस्तूचा वापर करून संकटाच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात येते. हेअर पिन, ओढणी किंवा ओळखपत्र यांसारख्या साध्या वस्तूंच्या सहाय्याने आत्मरक्षण शक्य असल्याचे प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि संकट समयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.